श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, रावणाने मरता मरता स्त्रियांबाबत 8 गोष्टी सांगितल्या होत्या, ज्या गोष्टी आज खऱ्या ठरत आहेत. ह्या गोष्टी कटू आहेत, परंतु सत्यही आहेत. स्त्रियांबाबत रावणाने जे काही सांगितलं आहे, त्याचा तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभव सुद्धा घेतला असेल. रावणाचे नाव घेताच लोक रावणांबद्दल नेहमी वाईट साईड बोलू लागतात, परंतु रावणाला या ब्रह्मांडातील सर्वात ज्ञानी पंडित सुद्धा समजले जाते. असे म्हणतात की रावण हा भगवान शिवांचा सर्वात मोठा भक्त होता. एक दिवस सुद्धा असा जात नव्हता रावण भगवान भोलेनाथांची पूजा करत नव्हता. परंतु रावणाने केलेल्या एका कामामुळे तो वाईट असल्याचा कलंक त्याला लागला. सीता मातेचे अपहरण करून तिला राणी बनवण्याचे स्वप्न पाहणारा रावण हे विसरून गेला की त्याने ज्या सीतेचे अपहरण केले आहे ती अयोध्येचे राजा दशरथ यांची सून आहे. त्यांनी शिक्षा रावणाला त्यांचे प्राण देऊन भोगावे लागली होती. परंतु एक ज्ञानी पंडित असल्या कारणाने रावणाने त्यांचे प्राण त्यागत असताना काही चांगल्या गोष्टीसुद्धा सांगितल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी महिलांच्या 8 वाईट गोष्टी सांगितल्या होत्या. आज आपण त्याच 8 वाईट गोष्टी पाहणार आहोत. जेव्हा रावणाने सीतामातेचे अपहरण केले, तेव्हा महलामध्ये आल्यावर रावणाच्या पत्नीने मंदोदरीने रावणाला म्हटलं की सीता ही एक पवित्रता स्त्री आहे. असे दुसऱ्याच्या पत्नीचे अपहरण करून तिला आणणं ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही असं करायला नको होतं. ज्यावर रावणाने स्त्रियांबाबत 8 चुकीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. मित्रांनो, पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जी पहिली वाईट गोष्ट रावणाने सांगितली ती होती की स्त्रिया धाडशी असतात, परंतु त्या त्यांच्या ह्या धाडसाचा वापर एका अवगुणाप्रमाणे करत असतात. म्हणजेच कधीकधी त्या धाडशी होण्याच्या भानगडीत असं काही कार्य करून बसतात ज्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबाला पश्चाताप करावा लागतो. अतिधाडसामुळे त्या स्त्रियांना नुकसानीचा सामना सुद्धा करावा लागतो आणि म्हणूनच स्त्रियांनी अतिधाडसी असणे एक अवगुणाप्रमाणे आहे. दुसरा अवगुण रावणाने हा सांगितला होता की स्त्रियांमध्ये एक वेगळ्या प्रकारची भीती नेहमीच असते. तसं तर स्त्रिया निडर आणि धाडसी असतात, परंतु त्यांच्यामध्ये एक भीतीची भावना सुद्धा नेहमी असते आणि स्त्रिया त्यांच्या या भीतीपासून वाचण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात. स्त्रिया खूपच कोमल स्वभावाच्या असतात, ज्यामुळे त्या कधीकधी कोणत्याही छोट्या गोष्टीमुळे कारण नसताना घाबरतात आणि त्यांच्या या भीतीपासून वाचण्यासाठी त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात. स्त्रिया या भीतीपासून वाचण्यासाठी कधीकधी असे कार्य करण्यासाठी तयार होतात जे कार्य त्यांनी कधीच आयुष्यात करू नयेत आणि या भीतीपासून वाचण्यासाठी स्त्रिया कधीकधी अशा संकटात अडकतात जिथून निघणं खूप कठीण असतं आणि नंतर त्यांना त्यांच्या ह्या चुकीचा पश्चाताप करावा लागतो. तिसरा अवगुण रावणाने सांगितला होता की स्त्रिया खोटं खूप जास्त प्रमाणात बोलतात. स्त्रिया खोटे बोलल्याशिवाय राहूच शकत नाहीत. इतकंच नाही तर एक खोटं लपवण्यासाठी त्यांना आणखीन 100 खोटे जरी बोलावं लागलं तरी ते मागचा पुढचा विचार करत नाहीत. त्यांना ह्या गोष्टीची पर्वा नसते की ती कोणासमोर आणि कोणत्या प्रकारचं खोटं बोलत आहे. तुम्ही सर्वांनी ही गोष्ट तुमच्या आयुष्यात सुद्धा अनुभवली असेल की स्त्रिया कारण नसताना सुद्धा खोटं बोलत असतात.
या खोटेपणामुळे कधीकधी लोकांचे आयुष्यसुद्धा बर्बाद होत असतं. चौथे अवगुण रावणाने हे सांगितलं होतं की स्त्रिया खूप जास्त प्रमाणात स्वार्थी असतात आणि त्यांचा स्वार्थ सिद्ध करण्यासाठी स्त्रिया कोणत्याही थराला जाऊ शकतात. मग अशा परिस्थितीत त्यांना कोणाला फसवावं लागलं किंवा कोणाला मार्गातून हटवावं लागलं तरी सुद्धा स्त्रिया विचार करत नाहीत. स्त्रिया त्यांच्या लालचीपोटी काहीही करायला तयार होतात. त्या कोणत्याही लालचीमध्ये अगदी सहजरित्या अडकू शकतात आणि त्यांच्या या लालचीपोटी त्या काहीही करायला तयार होतात. जर स्त्रियांच्या बोलण्यामध्ये एकदमच बदल होत असेल तर अशा स्त्रियांपासून नेहमी सतर्क राहायला पाहिजे. कारण स्त्रियांच्या स्वभावामध्ये एकदमच परिवर्तन आला तर हे या गोष्टीचे संकेत आहेत की अशी स्त्री तुमच्याकडून तिचा स्वार्थ साधू इच्छित आहे. रावणाने ही गोष्ट तेव्हा सांगितली जेव्हा त्यांची अंतिम वेळ चालू होती आणि त्याच समोर प्रभू श्रीरामांचे भाऊ लक्ष्मण उभे होते. रावण हा एक महाज्ञानी होता, परंतु रावण हा एक राक्षसनीचा पुत्र सुद्धा होता, ज्यामुळे तो एक मायावी होता आणि रावणाचे 10 डोके सुद्धा होते. रावणाजवळ एखाद्याचे मन वाचण्याची अद्भुत शक्ती होती आणि इतकं सर्व असूनही तो स्त्रियांचे मन वाचू शकला नाही. आणि म्हणूनच रावणाने स्त्रियांसंबंधित 5वा अवगुण हा सांगितला की स्त्रिया मनाने खूप चंचल असतात. रावणाच्या मते स्त्रियांच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेणे कोणत्याही मनुष्याला शक्य नाही. स्त्रियांच्या मनात जे काही चालू असतं ते स्त्रिया कधी सांगत नाही आणि जेव्हा त्यांना याबद्दल विचारलं जातं तेव्हा स्त्रिया ती गोष्ट अशा प्रकारे फिरवतात की त्या गोष्टीला समजणं खूप अवघड होऊन जातं. रावणाच्या मते स्त्रियांच्या स्वभावामध्ये मायावी झलक असते. त्यांच्या चंचल स्वभावामुळे स्त्रिया फक्त त्यांच्या डोळ्यामार्फत कोणाचंही मन त्यांच्याकडे खेचून घेऊ शकतात आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कठपुतलीसारखं त्या नाचवू शकतात. स्त्रियांच्या सर्व अवगुणांपैकी हा अवगुण सर्वात जास्त घातक आहे. नेहमी मनुष्याने स्त्रियांच्या या चंचल स्वभावापासून वाचलं पाहिजे, कारण स्त्रियांच्या ह्याच चंचल स्वभावामुळे अनेक महाबळी पुरुषांनी त्यांचे प्राण गमावले आहेत. परंतु इतकं होऊन सुद्धा स्त्रियांची ही सवय जात नाही आणि म्हणूनच स्त्रियांच्या ह्या चंचल स्वभावापासून जितकं शक्य होईल तितकं लांब राहायला पाहिजे. 6वे अवगुण रावणाने हे सांगितलं की स्त्रियांच्या पोटात कोणतीच गोष्ट राहत नाही. जर तुम्ही पुरुष असाल तर ही गोष्ट तुम्हाला चांगलीच माहिती असेल आणि जर तुम्ही स्त्री असाल तर मग ही गोष्ट सांगण्याची गरजच नाही. स्त्रिया त्यांच्या पोटात काहीच ठेवत नाही. स्त्रिया कधीच कोणतीही गोष्ट त्यांच्यापर्यंत सीमित ठेवत नाही. मग तुम्ही त्या स्त्रीचे कितीही चांगले नातेवाईक किंवा सख्य असू द्या, परंतु त्या तुमचं गुपित कधी ना कधी कोणाला तरी नक्की सांगतात आणि म्हणूनच त्यांना कधीच तुमची गुपित सांगू नये. परंतु इतकं सांगूनही जर तुम्ही ही गोष्ट करत असाल तर तुम्ही स्वतःहून तुम्हाला अडचणीत टाकत आहात. 7वा अवगुण स्त्रियांमध्ये बुद्धी नसणे. स्त्रिया कोणत्याही गोष्टींचा त्यांच्या डोक्याचा वापर करून विचार करत नाहीत. स्त्रिया कोणत्याही गोष्टींवर लगेचच विश्वास ठेवतात, कारण रावणाची पत्नी मंदोदरीने रावणाचं म्हणणं कधीच ऐकलं नाही. ती रावणाच्या प्रत्येक मताच्या विरोधात होती आणि म्हणूनच स्त्रिया कुठल्याही परस्त्रीच्या किंवा पुरुषांच्या भडकवण्यावर लगेचच विश्वास ठेवतात आणि कोणत्याही गोष्टीचा विचार न करता कोणत्याही गोष्टींवर त्या लगेच विश्वास ठेवतात आणि मग
एखादं असं कार्य करतात ज्यामुळे त्या अडचणीत सापडतात. त्याचबरोबर त्यांच्या परिवारातील लोकसुद्धा त्यांच्या या कृत्यामुळे अडचणीमध्ये सापडतात. आठवा अवगुण, स्त्रिया ह्या अशुद्ध असतात. स्त्रियांनी स्वतःला कितीही सोन्या चांदी हिऱ्यांच्या आभूषणाने सजवलं, परंतु इतकं सर्व करूनही स्त्रिया अशुद्ध असतात. साफसफाईची खूप कमी काळजी घेतात. त्यामुळे रावणाने ही गोष्ट सांगितली होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.